ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। सायलीने आता सुभेदारांच्या घरी प्रतिमाला घेऊन येत त्यांना मोठा आनंदाचा धक्का दिलेला असतो। परंतु त्याचबरोबर आता अर्जुनने जेव्हा फोन करून ही आनंदाची बातमी रविराजाने दिलेली असते तेव्हा रविराज आता सुभेदारांच्या घरी येता क्षणी जिवंत प्रतिमाला जेव्हा ते पाहतात त्यांच्यासाठी सुद्धा हा एक आनंदाचा धक्काच असतो। तर आता सायलीने सगळ्यात मोठं सरप्राईज दिलेलं असतं, परंतु तिथे आता नागराज आणि प्रिया दोघांचेही आता धाबे दणाणलेले असतात। कारण त्यांनी प्रतिमेची खोटी बॉडी उभी करून आता जे चित्र समोर रेखाटलेलं असतं ते सगळं काही प्लॅन आता चौपट होऊन तेच त्यांच्या प्लॅनमध्ये जबरदस्त अडकणार असतात। कारण आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष स्वतः अर्जुन लावणार असतो। ती बॉडी नक्की कोणाची होती हे सगळं काही प्रकरण आता अर्जुन हँडल करणार असतो। जेव्हा आता रविराज, नागराज, प्रिया, सुमन हे प्रतिमाला पाहण्यासाठी सुभेदारांच्या घरामध्ये येणार असतात त्याचवेळी आता प्रतिमाला रविराजांना पाहता क्षणी त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतरचा सगळा भूतकाळ आठवेल का? आणि त्यानंतर आता जेव्हा अर्जुनने आता हे प्रकरण उकरून काढायचं ठरवलेलं असतं त्यामध्ये आता प्रिया, नागराज कसे सापडणार व त्यानंतर आता या सगळ्या कारस्थानामागे त्या दोघांचा हात आहे जेव्हा रविराजांना समजणार असतं तेव्हा आता रविराज काय निर्णय घेणार हे पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घरातले सगळेच जण आता खूप पॅनिक झालेले असतात कारण सायली भेटत नसते। तर त्यानंतर आता खूप वेळानंतर सगळ्यांची काळजी आणखीनच वाढलेली असते कारण चैतन्य आणि अश्विन दोघे आता घरी परतलेले असतात, परंतु त्यांच्यासोबतही सायली आलेली नसते। तर अर्जुन आता खूप पॅनिक होतो आणि विचार करतो की मिसेस सायली कुठे गेला आहात तुम्ही, प्लीज लवकर या ना। इतक्यात आता सायली येते। सायली दारामध्ये उभी असते आणि सायली म्हणते की मी आले आहे। तेव्हा आता सगळेच जण खूप खुश होतात सायलीला पाहून। तर अर्जुन आता म्हणतो की कुठे गेली तू? इतक्यात आता सायली सांगते की 1 मिनिट थांबा, मी एकटी आलेली नाही आहे। तेव्हा आता सगळेच जण एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात की नक्की कोण आलं असेल सोबत। तेव्हा आता सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते। प्रतिमाला पाहता क्षणी आता सर्वांना धक्का बसलेला असतो कारण आता त्यांनी प्रतिमेची बॉडी समजून त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार करून प्रतिमा आपल्यातून कायमची निघून गेली आहे असा समज करून घेतलेला असतो। परंतु सायलीचा ठाम विश्वास असतो त्यावेळी सुद्धा आणि आता सायलीने स्वतः प्रतिमाला सुभेदारांच्या घरांसमोर घेऊन आलेली असते। पूर्णाजी, प्रताप, कल्पना घरातले सगळेच जण आता प्रतिमाला पाहून खूप रडत असतात। तर प्रतिमाला आता काहीच समजत नसतं कारण प्रतिमाची सर्व काही आठवणी आता पुसल्या गेलेल्या असतात, तिला कोणच लक्षात राहिलेलं नसतं। तर सायली आता तिथे सांगते की पूर्णाजी, मी प्रतिमा आत्याला घेऊन तरी आले आहे, परंतु सगळ्यासाठी एक वाईट बातमी आणखीन आहे की प्रतिमा आत्याला त्यांचा भूतकाळ काहीच आठवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची वाचा गेली आहे। तेव्हा तर आता सुभेदारांच्या जणू काही त्यांच्यावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो। कल्पना आता अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे ही आनंदाची बातमी रविराज भाऊजींना सुद्धा द्यायला हवी आहे ना। तेव्हा प्रताप पुन्हाही म्हणतात की हो अर्जुन, तू पटकन रविराजांना फोन कर आणि आपल्या घरी बोलावून घे। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो आणि त्यानंतर अर्जुन आता रविराजांना फोन करतो। फोन केल्यानंतर अर्जुन सांगतो की सिनियर, माझं ऐकून घे, अरे आपली प्रतिमा आत्या जिवंत आहे। तेव्हा आता तिथे रविराजांना सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि रविराज म्हणतात की अर्जुन, असा का बोलतो आहेस तू, काय वेडेसारखं बडबडतोयस? तेव्हा आता अर्जुन सांगतो की सिनियर तू प्लीज घरी ये आणि त्यानंतर मी तुला सगळं सांगेन। अरे प्रतिमा त्याला सायली स्वतः घेऊन आली आहे। तेव्हा आता रविराजांना मोठा धक्का बसलेला असतो। तर रविराज म्हणतात की काय, ती नक्की प्रतिमाच आहे ना? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो सिनियर, तू आत्ताच्या आत्ता तिथून निघ आणि इकडे ये, त्यानंतर मी तुला सगळं सांगतो। तर तिथे आता रविराज खूप खुश झालेले असतात, परंतु रविराजांच्या डोक्यात विचार असतो की मग ती बॉडीचं DNA कशी काय मॅच झाले, ती प्रतिमाचीच बॉडी आहे हे सिद्ध कसं झालं? तर त्यानंतर आता रविराज प्रिया, नागराज, सुमन या तिघांनाही बोलवून घेतात आणि ते सांगतात की आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे। तेव्हा आता प्रिया आणि नागराज म्हणतात की काय झालं आहे दादा, आपण का जातोय तिकडे? तेव्हा आता रविराज म्हणतो की अरे प्रतिमा जिवंत आहे आपली। तेव्हा आता प्रिया आणि नागराज या दोघांना मोठा धक्का बसतो, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। तर सुमन विचारते की काय भाऊजी, काय म्हटलं तुम्ही? तेव्हा आता रविराज म्हणतो की हो, मला आत्ताच अर्जुनचा फोन आला होता, सायली स्वतः प्रतिमेला घेऊन आली आहे आणि अर्जुनने आत्ताच्या आत्ता आपल्याला तिथे बोलावलं आहे, चला पटकन, मला ना आता कधी एकदा माझ्या प्रतिमाला भेटतो आहे
आपण आता तिकडेच जाऊया. तेव्हा आता रविराज खूप खुश झालेले असतात. तर त्यानंतर आता प्रिया नागराजला म्हणते की हे सगळं काय घडतं आहे, त्या मूर्ख सायलीला ती फोटोतली बाई भेटलीच कशी. तेव्हा आता नागराज म्हणतो की मला तरी काय माहिती आहे, तरी मी तुला म्हटलं होतं की प्रतिमा वहिनी मला दिसली होती, तू माझ्या बोलण्यावरती विश्वासच ठेवला नाही. चल जाऊन बघूया तरी नक्की तिथे काय घडतं आहे ते. तेव्हा आता ते दोघेही जातात. तर त्यानंतर रविराज सगळ्या सोबत आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात. रविराज आता दारामध्ये आल्यानंतर प्रतिमा असे मोठ्याने हाक मारतात. तर प्रतिमा आता मागे वळून पाहते. प्रतिमेला पाहून रविराज खूप खुश होतात आणि पटकन प्रतिमाकडे जातात. तेव्हा आता प्रतिमाला म्हणतात की अगं गेली 25 वर्ष मी किती जीवाच्या आकांताने तुझा शोध घेत होतो आणि तू मला भेटली नाही. इतके दिवस तू कुठे होतीस प्रतिमा. तेव्हा आता रविराजांना सायली सांगते की रविराज सर, एक मिनिट थांबा. आपल्या प्रतिमा ते आता बोलू शकत नाहीत कारण त्यांची वाचा गेली आहे. तेव्हा आता रविराजांना मोठा धक्काच बसतो. तर नागराज आणि प्रिया जेव्हा पाठीमागून आल्यानंतर रविराज प्रतिमाला पाहतात, तर जिवंत प्रतिमाला आता समोर पाहिल्यानंतर ते दोघे सुद्धा आता हादरलेले असतात. तर सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही परिवारासाठी आता तो आनंदाचा क्षण असतो. गेल्या 25 वर्षामध्ये इतक्या आतुरतेने वाट प्रतिमेची त्यांनी पाहिलेली असते आणि अखेर आता प्रतिमा त्यांना भेटलेली असते. तेव्हा आता रविराज पुन्हा सांगतात की कदाचित मला देवाने ह्याचीच शिक्षा दिली असेल की मी स्वतः आता माझ्या प्रतिमेला शोधू शकलो नाही. पुन्हा तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण ती बॉडी जाळली होती ना, तेव्हा मला सतत वाटायचं की देवाने मला खूप मोठी शिक्षा दिली आहे माझ्या प्रतिमेला माझ्यापासून दूर नेऊन. का तर मी तिचा लवकरात लवकर शोध घेतला नाही. परंतु आता मला अपराधासारखं वाटत नाहीये कारण मी माझ्या प्रतिमाला माझ्या डोळ्यांसमोर बघतोय. तेव्हा आता कल्पना म्हणते की परंतु एक प्रश्न अजून राहिला आहे, सायली तुला प्रतिमा भेटली कुठे. तेव्हा आता सायली म्हणते की अलिबागमध्ये. तर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर प्रिया विचार करते की अलिबागमध्ये, मी तर परवा दिवशी आता अर्जुनसोबत अलिबागमध्येच गेले होते, मग ही बाई मला कशी काही दिसली नाही. तेव्हा आता नागराज म्हणतो की मूर्खासारखं काहीतरी बडबडू नको, तू कधी गेलती. तेव्हा आता प्रिया सांगते की मी अर्जुनसोबत अलिबागमध्येच होते. मी त्या रविराज किल्लेदाराला खोटं बोलून गुंडाळलं होतं तात्पुरतं. त्याला खोटं इन्व्हिटेशन मीच पाठवलं होतं. तर तिथे आता पूर्णाजी विचारते की परंतु सायली, अलिबागमध्ये तू कशासाठी गेली होतीस आणि तुला कसं कळलं की सायली प्रतिमा तिथेच आहे म्हणून. तेव्हा आता सायली म्हणते की आई मला माफ करा, खरं तर मी तुमच्या सोबत खोटंच बोलले होते. पूर्णाजी खरंच मला माफ करा. ते म्हणतात ना की चांगल्यासाठी कधी कधी खोटं बोलावं लागतं, अगदी तसंच देवाने ना खरंच खूप मोठा चमत्कार केला आहे. म्हणजे देवाने स्वतःचा काहीतरी कारण काढून मला अलिबागला नेलं काय आणि त्यानंतर अलिबागमध्ये प्रतिमात्या आणि माझी भेट घडवून दिली काय आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी प्रतिमात्याचा शोध घेतला आणि प्रतिमात्या खरोखर मला सापडल्या. हे देवाने दिलेले संकेतच होते ना पूर्णाची. अर्जुन आता घाबरतो. अर्जुन विचार करतो की मिसेस सायली आता बोलण्याच्या ओघामध्ये माझं आणि तन्वीचं सत्य जर सांगून बसल्यात तर माझ्या बाबतीत घरचे काय विचार करतील. तेव्हा आता सायली सांगते की म्हणजे काय झालं ना आई, हे ना अलिबागमध्ये एका क्लायंटला भेटायला गेले होते ना, तेव्हा त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी खूप वेळा फोन ट्राय केला परंतु फोन स्विच ऑफ लागत होता आणि मला आता खूप यांची काळजी वाटत होती. ती महिपत आणि साक्षी किती खुनशी माणसं आहेत माहिती आहे ना तुम्हाला. कदाचित ना मला भीती वाटत होती तर त्या लोकांनी आता सरांना एकट्या गाठून काही केलं तर. आधीचीच आता सरांनी कोर्टामध्ये पुरावे सादर करून त्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे आणि माझ्या मनामध्ये आता नाही ते विचार येत होते, खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते आणि मला आता सरांची खूप काळजी वाटत होती. म्हणून मी आई तुमच्याशी खोटं बोलले की मी कुसुमताईकडे जात आहे. परंतु मी कुसुमताईकडे गेले नव्हते आई, मी खरं तर गेले होते ती अर्जुन सरांची भेट घेण्यासाठी अलिबागमध्ये. कारण ते क्लायंटला कुठे भेटणार आहेत हे सकाळी बोलता बोलता त्यांनी मला सांगून गेले होते. त्या हॉटेलचा पत्ताही यांनी मला सांगितला होता. मग त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि त्यानंतर जेव्हा आम्ही परत येत होतो ना, तेव्हा अचानकपणे तिथे प्रतिमा आत्या होत्या. म्हणजे काय झालं की प्रतिमा आत्याचा अपघात होणार होता आणि त्या पाठमोऱ्या होत्या. परंतु समोरून अचानक गाडी येते आहे आणि प्रतिमा आत्याची त्यांना धडक लागेल म्हणून मी प्रतिमा आत्याला वाचवण्यासाठी गेले. त्यांचा जीव तर वाचवला, परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की प्रतिमा त्या जिवंत आहेत आणि त्यानंतर मी यांना हे सगळं सांगण्याचा खूप प्रयत्न केला. आणि पूर्णाची दुसरं खोटं मी असं बोलले होते की जो फोटो होता ना, म्हणजे जो फोटो गायब झाला होता, सर यांनी माझ्यासाठी तुमच्यासोबत खोटं बोलले खरं तर, परंतु तो फोटो आता नक्की मी पाहिलेल्या बाई प्रतिमाचा त्या आहेच की नाही
हे पाहण्यासाठी घेऊन गेले होते। आणि जेव्हा आता प्रतिमातेच्या चेहऱ्यावरचे हे भाजलेले व्रण वगैरे ते सगळं काही स्केच मी काढलं आणि त्यानंतर माझी पूर्ण खात्री पटली की त्या बाई प्रतिमात्याच होत्या। मी यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला नाही, कारण आपण त्या बॉडीवरती प्रतिमातेची बॉडी म्हणून अंत्यसंस्कार केले होते। परंतु माझा त्याही गोष्टीवरती विश्वास नव्हता। मला मनापासून वाटत होतं की प्रतिमात्या या नाहीच आहेत, प्रतिमात्या नक्कीच जिवंत आहेत। आणि मी कोणाला काहीही न सांगता बाहेर पडले, कारण मला कोणालाही आता खोटी आशा दाखवायची नव्हती। जर मी तुम्हाला सांगितलं असतं की मी प्रतिमातेला पाहिलं आहे, तर तुम्ही सगळेजण आता खूप आतुरतेने वाट पाहत बसला असता। आणि त्यानंतर जर मला प्रतिमातेला घेऊन येता आलं नसतं तर मी काय उत्तर देणार होते तुम्हाला, म्हणून मी काही न सांगता तिथून निघून गेले। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की परंतु तुझा फोन लागत नव्हता। तेव्हा आता सायली सांगते की हो, तिथे नेटवर्क नव्हतं सर, परंतु ते सगळं सोडा ना, आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे की प्रतिमात्या आपल्याला भेटल्या आहेत। हळूहळू पूर्णाजी यांना सगळा भूतकाळ आठवेल आणि आपल्यामध्ये राहून हळूहळू यांना सगळं नक्की आठवेल। तेव्हा आता नागराज आणि प्रिया खूप घाबरतात, कारण आता नागराज म्हणतो की आता या प्रतिमा वहिनीला जर सगळं आठवलं ना, तर ॲक्सिडेंटचा घडलेला प्रसंगही तिथे आठवेल। आणि मग काय, हिला जर महिपतचा चेहरा वगैरे जर हिने चुकून बघितला असेल ना, तर आपल्या सगळ्यांची वाट लागेल। तिथे आता अर्जुन म्हणतो की परंतु एक प्रश्न अजून आहे सिनियर, की ती बॉडी, त्या बॉडीशी DNA रिपोर्ट मॅच कशी काय होऊ शकतात? मग ती बॉडी प्रतिमात्याचीच आहे हे कसं काय सिद्ध झालं? तेव्हा आता प्रिया खूप घाबरते आणि ती नागराजला म्हणते की आता जर या अर्जुनने हे प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न केला ना, तर आपण दोघेही अडकू इथे। ते कारस्थान आपलं होतं हे जर सगळ्यांसमोर आले ना, तर हा रविराज किल्लेदार आपल्याला घराच्या बाहेर हाकलून देईल। तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन, अरे जाऊ देत ना, हे सगळं सोड, तू बघतोस ना माझी आई परत आली आहे। आता माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या आया होत्या ना, मी सतत म्हणायची बाबांना की त्या त्यांच्या मुलींवरती खूप प्रेम करतात, परंतु आता माझी आई आली आहे ना परत, मग ती पण माझ्यावरती असंच प्रेम करेल, हो की नाही आई? असं म्हणून जेव्हा आता प्रिया प्रतिमाजवळ जाते, तेव्हा आता प्रतिमा तिचा हात झटकते आणि सायलीचा हात पकडते। तेव्हा आता सगळेच जण चकित होतात, परंतु आता रविराज स्वस्थ बसणाऱ्यातला नसतो, कारण रविराजांची आता खूप मोठी फसवणूक झालेली असते। आणि रविराज आता तिथे अर्जुनला सांगतात की अर्जुन, आता ते सगळं काही तू बघायचंस, म्हणजे या सगळ्यांमध्ये मी आणि चैतन्य तुझी मदत करूच, परंतु ही जिम्मेदारी मी तुझ्यावरती सोपवतोय की ती बॉडी प्रतिमाचीच आहे हे DNA रिपोर्ट मॅच कसे काय झाले हे सगळं काही तू काढ। त्यावरती आता नागराज म्हणतो की अरे दादा, हे सगळं कशाला? नाही म्हणजे आता आपल्या प्रतिमा वहिनी भेटल्या आहेत ना, आणि हॉस्पिटलमध्ये कधी कधी असे इश्यू, हे अशी कागदपत्र वगैरे फेरफार होऊ शकतात की अश्विन, हो ना? तेव्हा आता अश्विन म्हणतो की हो, होऊ शकतात, पण रविराज काका म्हणतात तेही बरोबर आहे। जर आता त्या हॉस्पिटलची जर चूक असेल तर ती त्यांना दाखवून द्यायलाच हवी ना। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर, तू अजिबात काळजी करू नकोस। आता ते DNA रिपोर्ट मॅच कशी काय झाले, ती बॉडी नक्की कोणाची होती, ती प्रतिमातेची बॉडी नव्हती हे आपल्याला कळलं आहे, परंतु आता पोलिसांना हे तरी शोधून काढावं लागेल ना की ती बॉडी कोणाची होती ते। कदाचित आपल्यासारखंच त्यांच्या घरचेही माणसं आता त्यांच्या माणसांची वाट पाहत असतील तर। तेव्हा आता सायली म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही। अर्जुनने आता हे सगळं काही प्रकरण स्वतः उकरण्याचं ठरवले आहे म्हटल्यानंतर आता अर्जुन ती बॉडी खोटी होती आणि ती बॉडी नक्की कोणाची होती याचा शोध घ्यायला गेल्यानंतर ते DNA रिपोर्ट मॅच झाले की आता प्रिया नागराजने ते मॅच करवून घेतले होते आणि ते कशासाठी असं वागले हे सगळं सत्य आता कसं उघडणार, आणि सत्य उलगडल्यानंतर आता रविराज त्यांना काय शिक्षा देणार हे आपण येणाऱ्या भागात पाहणार।